हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिकावरदे हरिढोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव ओम सिद्ध शिव चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः ओम चैतन्य विष्णुदेवाय नमो नमः ओम चैतन्य महालक्ष्मी माताय नमो नमः ओम शांती 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 सर्वांना रामकृष्ण हरी आदेश श्री रघुनाथ फाउंडेशन या ग्रुपमध्ये सर्व असणारे साधकांचे चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या विषयाकडे विचार सागर रहस्य हा मी पहिल्यांदाच हाती घेतलेला आहे, त्याच्यावरती चिंतन पहिल्यांदाच करत आहे. तरी सर्व जेवढे माझे माय भक्त असतील, बंधू असतील, समन्वयस्क असतील, माझ्यापेक्षा वयोवृद्ध असतील, जेवढे श्रोतावर्ग आहेत, कोण कीर्तनकार आहे, कोण प्रवचनकार असतील, कोण कथाकार असतील, सर्वांना एकच विनंती आहे की तुमचंच एक अज्ञान बालक या नात्याने विचार सागराला सुरुवात करतोय. सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः, श्री गुरुदेवयो नमः. ओम नमो जी श्री कृष्ण राया, मजवरी तुझा अनुग्रह होवया. श्री कृष्ण चरण कमलाया अभिन्नत्वे नमितो. जो सो स्वरूपी अति निश्चल, त्याची मोक्षाशी इच्छा प्रबळ. असे दयेची मूर्तीच केवळ, म्हणून या होती दास त्यांची. निश्चल दासे परदीचा, हाची अर्थासे साचा. म्हणून या त्याची या ग्रंथाचा गौरव चित्ता फार वाटे. आता विचार सागर हा ग्रंथ एक नवीन आहे, मलाही नवीनच आहे, कारण मी प्रथमताच चिंतनासाठी घेतलेला आहे. तर विचार सागर या ग्रंथाची निर्मिती जर पाहायला गेले तर हा ग्रंथ मूळ असताना निश्चल दास यांनी हिंदीमध्ये हा ग्रंथ लिहिला होता. तो संस्कृत मध्ये किंवा एखाद्या प्राकृत भाषेमध्ये अगोदर वाङ्मयामध्ये, संत वाङ्मयामध्ये आलेला ग्रंथ हा नव्हता, परंतु हिंदीमध्ये त्याचं प्रकाशन झालेलं आहे. आणि मग हिंदीतला तो ग्रंथ आहे, तो आपल्या साधक मायबापांनी, गुरुजन वर्गाने, सद्गुरूंनी त्याचं, त्या विचारसागर या ग्रंथाचं प्रत्येक भाषेमध्ये भाषांतर झालेलं आहे. आणि तसंच आपल्या मराठी संत वाङ्मयामध्ये, प्राकृत भाषेमध्ये हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. तर या ग्रंथ हा निर्माण करण्याचा उद्देश काय, कशासाठी हा ग्रंथ निर्माण केला, तर त्याचा असा आहे की सर्वच लोक त्या काळामध्ये सुशिक्षित नव्हते. सर्वच लोकांना अध्यात्माचं ज्ञान जास्त प्रमाणात नव्हतं आणि त्यांना संस्कृत भाषा अवगत नव्हती. म्हणून संस्कृत भाषाचं अवगत करण्यासाठी शिकावं लागत होतं.
आणि त्याच्यातले श्लोक असतील, वेदांचे अर्थ असतील आणि संस्कृत भाषा असेल, संस्कृत वाक्यरचना असतील आणि त्याच्यातून ज्ञान होणं, अवगत होणं हे फार कठीण होतं. आणि त्याच्यासाठी भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, वेगवेगळे ग्रंथ निर्माण झालेले आहेत. अनेक खूप ग्रंथ आहेत. त्या ग्रंथाचा अभ्यास करणं सुलभ सोपं आणि जड जीवांचा उद्धार कसा होईल, संसारूपी सागरात जन्माला आलेल्या जीवांचा उद्धार होऊन तो त्याच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंदाने कसा जीवन जगू शकेल, हाच एक उद्देश आहे विचार सागर हा ग्रंथ निर्माण करण्याच्या पाठीमागचा. की लोकांना सोप्यात सोपं जावं, त्याचं ज्ञान प्राप्त व्हावं आणि त्यांचं जीवन सुखमय व्हावं. अनेक ग्रंथाचा आधार जर नाही कळाला, अनेक ग्रंथाचा अर्थ जर नाही कळाला, तरी विचार सागर हा ग्रंथ जर आत्मसात केला तर खूप काही आपल्याला ज्ञान भेटून आणि खरंच जो मनुष्य अनर्थ मार्गाने चाललाय त्याला योग्य मार्गावरती जाऊन आपले जीवन उदरनिर्वाह व्यवस्थितपणे करता येतो, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून ह्या विचार सागरामध्ये 7 विभाग आहेत, त्याला तरंग म्हणतात. आणि पहिला तरंग आहे, दुसरा तरंग आहे, तिसरा, असे 7 तरंग आहेत. आणि हे जे आपल्या 10 उपनिषद आहेत, भगवद्गीता आहे, ब्रह्मसूत्र आहे, यास वेदशास्त्राच्या आधारे त्याला प्रस्थानत्रय म्हणतात. त्याला वेदाचा शास्त्राचा आधार आहे. उपनिषदे असतील, तुमचे भगवद्गीता असेल, ब्रह्मसूत्र असतील, आणि त्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्याने याच्यावरती भाष्य केलेलं आहे. आणि त्या भाष्यामधून अद्वैत्व, अदैवत सिद्धी, अद्वैत सिद्धी, परमार्थिक सिद्धी, परमार्थिक शक्ती, त्याच्यावरचे विवरण आणि भ्रांती निरसन करणं, अनेक प्रकारचे इत्यादी ग्रंथ, प्रकरण ग्रंथ या विचार सागरामध्ये समाविष्ट आहेत. श्रीमधून सुदन सरस्वतीने हे प्रकाशमय केलेलं आहे. जी प्रकाश आत्मा आहे, आपण ज्या संसारूपी सागरामध्ये जन्माला आलोय, ते संसारूपी सागर हा जे आहे तो दुःखाने परिपूर्ण भरलेला आहे. आणि संसारात जन्माला आल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. जरी संत वचने असतील, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विसरते नाही, कोटी रात्र दिवस तळमळ, परंतु जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल, विधेयमुक्त व्हायचं असेल, तर संसारात जन्माला आल्याशिवाय संत सहवास भेटत नाही, देव कृपा होत नाही. त्याला संसारातच जन्माला यावं लागतं. कारण मानवी जीवनाचा उद्धार करायचा असेल तर संसारूपी सागर हेच मानवी जीवनातलं मोक्ष प्राप्तीचं एक पाय आहे. आणि त्याच्यासाठी मानवी ध्येयाची भगवंतांनी निर्मिती केली. मानवी ध्येय फक्त भगवंत प्राप्तीसाठी निर्माण केलेलं आहे, संसारासाठी मानवी ध्येय निर्माण नाही केलं. परंतु आपण संसारात जन्माला येतो म्हणून आपल्याला जन्मापासून, आईच्या गर्भापासून संस्कार झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण ज्या संसाराला चिटकून आहे, आणि ज्यांना खरंच संसार आपल्याला आज कलियुगामध्ये सुखी करायचा असेल, परिपूर्णतेकडे संसार न्यायचा असेल, आपली बायका मुलं सुंदर जीवन जगायला साधन कोणतं असेल किंवा ते प्राप्त त्यांना व्हावं असं वाटत असेल तर संसार हा सर्वात महत्वाचं आहे. परंतु संसारात आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण, चिंतन, मनन, पठन, अध्ययन हे जीवनातलं महत्वाचं साधन आहे. आणि आपण साधना केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं आपल्याला भगवंत प्राप्ती होत नाही किंवा संत कृपा होऊ शकत नाही. म्हणून देव 3 युगामध्ये होते, देव रूपामध्ये होते, परंतु कलियुगामध्ये तेच देव संत रूपामध्ये आपल्याला आले. आणि ते संतांच्या पायामध्ये सुख आहे, सुख वाटीची टाईप हो पाहिजे संतांची. आणि म्हणून विचार सागराची आवश्यकता काय तर माणसाची विचारावरती
माणसाचं सुख आणि दुःख, मानवी देहातलं येणारं सुख आणि दुःख, आयुष्यातलं सुख आणि दुःखाचा पाया जर कशावर असेल तर विचारावरती पाया अवलंबून. ज्याचे विचार चांगले आहेत त्याला ज्ञानाची प्राप्ती चांगली होऊ शकते. ज्याला ज्ञान प्राप्त झाले तो जीवनामध्ये तो माणूस आनंद सुखी समाधानाने जीवन जगू शकतो. ज्याला आनंद समाधान भेटत असेल तोच माणूस परपंच करू शकतो, संसार करू शकतो. आणि ज्याने संसार केला तोच मोक्ष प्राप्तीला जाऊ शकतो. आणि म्हणून विचार सागराची आवश्यकता आहे. म्हणून शंकराचार्याने सुद्धा त्याच्यावरती व्यवस्थितपणे भाष्य केलेलं आहे. विद्या वाचस्पतींनी त्याच्यावरती वेगवेगळ्या पंडितांनी लिहिलेलं आहे. आणि त्या सर्व ग्रंथाचं सार जर काय असेल तर आपण ते मनात जर घेतलं तर ज्यास कधी संस्कृत येत नाही, ज्या व्यक्तीला, ज्याला संस्कृत भाषा कळत नाही, त्यांच्याकरता जरूर तेवढं साधन सोपं करून दिले ते विचार सागर. आणि हा विचार सागर जर पाहायला गेला तर हा हिंदी भाषेतला ग्रंथ आहे आणि त्याची निर्मिती पंडित निश्चल दास यांनी केलेली आहे. आणि तो इतका लोकप्रिय झालेला आहे ग्रंथ, मग त्यांची बहुतेक सर्व भाषामध्ये त्या विचार सागराची पुन्हा निर्मिती झाली. एवढेच नव्हे तर संस्कृत मध्ये सुद्धा झाली, मराठी भाषेमध्ये संत वाङ्मयामध्ये आणि प्राकृत भाषेमध्ये सुद्धा झाली. म्हणून त्याचं जर आपण वारंवार चिंतन केलं, त्याचं वारंवार मनन केलं, त्याचं वारंवार अध्ययन केलं, त्याचं वारंवार पठण जर केलं आपण, जे आपल्या मनामध्ये रहस्य निर्माण झालेलं आहे, जे मनामध्ये आपल्या द्वंद्व भाव निर्माण झालेला आहे, जे मन आपले चंचल झालेलं आहे, हे करू का ते करू, संसार करू का देवाची सेवा करू, ही जी चंचलता निर्माण झाली ना, तर विचार सागर जर आयुष्यामध्ये आत्मसात जर केला तर ह्या मनातली चंचलता माणसाची दूर होऊन जाईल आणि तो योग्य मार्गावरून जाऊन आपले जीवन 100% सुखमय, आनंदमय आणि प्रकाशमय जीवन जगू शकेल. आणि म्हणून हा ग्रंथ सरळ मार्गी मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यालाच प्राकृत भाषा म्हणतात. आणि प्राकृत भाषा कशाला म्हणतात? कारण त्या प्राकृत भाषेमध्ये पहिला जो मुद्दा निर्माण केलेला आहे, त्या पहिल्या मुद्द्यामध्ये मंगलाचरण हा एक मुद्दा निर्माण केलेला आहे. विचार सागरामध्ये काय महत्व आहे? पहिल्या मुद्द्याला मंगलाचरण, त्याचं देवाचं स्तवन करणं, देवाचं वर्णन करणं आणि देवाचं चिंतन मनन करणं, जे सांगितले त्याच. दुसरा मुद्दा आहे वस्तू निर्देश रूप, जे त्या ग्रंथाची वस्तुस्थिती काय आहे, त्याच्यातून आपल्याला घ्यायचं काय, आणि त्याच्यातून आपण जर चिंतन मनन केलं तर त्याचा फायदा आपल्याला काय होतो, त्याची वस्तुस्थिती काय आहे, आणि ते वस्तू निर्देश रूप मंगलचरण हे एक आत्मसात करायचं. आणि तिसरा मुद्दा आहे ग्रंथ लिहिण्याचा हेतू जे आहे, तो हेतू असा आहे की जो परमात्मा आहे, तो आनंद स्वरूप असणारा भगवान परमात्मा आणि त्याचं सत्य स्वरूप देवाचं, आणि हे सत्य स्वरूप सत्य स्वरूप देव भगवंताचं, आनंद स्वरूप भगवंताचं, सच्चिदानंद स्वरूप भगवंताचं, आणि हे त्रिकाल बाधित सत्य आहे. आणि ते सत्य या ग्रंथामध्ये तीर्थ स्वरूप असं म्हटलेलं आहे. आणि तीर्थ स्वरूप आहे एवढेच नव्हे तर त्यांचं ज्ञान स्वरूप देवाचं आहे, भगवंताचं ज्ञान स्वरूप आहे, ते तर प्रकाशमय प्रकाश स्वरूप आहे. आणि असं जे व्यापक भगवंताचं रूपक आहे, ज्ञान स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, स्वस्वरूप आहे, हे व्यापक प्रमाणात भगवंताचं आहे. आणि त्या व्यापक प्रमाणात असलेलं भगवंताचं रूप आपल्याला आत्मसात करायचंय, कारण अनंत नावं भगवंताची आहेत. आणि त्या अनंत नावापैकी ते भगवंताचं स्वस्वरूप प्राप्त करायचं असेल, परमानंद प्राप्त करायचं असेल, आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचं असेल, आणि आपले जीवन प्रकाशमय बनवायचं असेल, तर त्या भगवंताचं अनंत नाव असणारे त्या भगवंताचं नामरूप हे आपण आत्मसात केलं पाहिजे. भगवंताचं नामरूप जर आपण घेतलं, त्या नामाचा आधार जर केला, तर तोच आपल्या आयुष्यातला दुःख निवृत्तीचा आधार आहे.
आणि एकदा दुःख निवृत्ती झाली तर आपल्याला सुखमय जीवन जगता येईल. पण सुख आहे कोठे याचा पत्ताच आपल्याला माहित नाही. का पत्ता माहित नाही? तर आपण संसाररूपी सागरात आहे ना, आपण उठलं की सुटलं संसार एके संसार. संसार केल्याशिवाय होत नाही. संसार करणं गरजेचं आहे. कारण भगवंताने आपल्याला संसारात जन्माला घातलेलं आहे. पण संसार करणं फार नेसेसरी आहे, गरजेचं आहे. परंतु संसार सुखी व्हायचं असेल, संसारातलं दुःख निवृत्ती व्हायचं असेल तर त्याला साधन आहे, परमात्माचं साधन. आणि भगवंताचं साह्य असल्याशिवाय आपण संसारात कधीच सुखी होऊ शकत नाही. म्हणून सुख वाटेची टाई बहुपायी संतांच्या. संतांच्या ठिकाणी सुख आहे. आता तुम्ही म्हणसाल संत, तुम्ही भगवंत बोलताय, एका वेळेला संत बोलताय. कारण देव ते संत निमित्त्या प्रतिमा. कारण 3 युगामध्ये देव मूर्ती लोकांमध्ये अवतार घेत होता. कलियुगामध्ये तोच देव संत रूपामध्ये अवतार घेतोय. म्हणून तो संत हेच त्यांचं मूळ रूप पाहायला गेलं तर देवरूप आहे ते. म्हणून संसाररूपी सागरांतलं जीवन उद्धार करण्यासाठी देव हा मूर्ती लोकांमध्ये आत्ता बी अवतार घेतोय. तो अवतार फक्त देवरूप आणि संत रूप या 2 भूमिकेमध्ये देव अवतार घेतो आणि या जड जीवांचा उद्धार करत असतो. आता जड जीव कशाला म्हणायचं? जड कशाला म्हणायचं? ज्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त होत नाही, चांगला आणि वाईट याच्यातला कोणताच भेद कळत नाही, फरक कळत नाही, त्याच्यातला कोणती जाणीव त्याला होत नाही. त्याला कोणत्या पद्धतीनं अमृतमय जर त्याला अमृत प्यायला दिलं, अमृतमय जल जर प्यायला दिलं तर तो त्याला पाणीच फक्त म्हणू शकेल. ह्याला जड म्हणायचं. आणि जो जीव कशाला म्हणायचं? तर तो जीव फक्त जे सांगितलेलं काम करतो. जसं विद्यार्थी असतो शाळेमध्ये आणि शिक्षकाने जर सांगितलं बाबा तो एवढं कर, तो तेवढंच काम करू शकतो, त्याला जीव म्हणायचं. मग त्याच्या पलीकडे काय करू शकत नाही. म्हणून जड जीवांचा, हे संसाररूपी सागरामध्ये हे 2 जीव जन्माला येतात. आणि त्या जीवांचा उद्धार करण्यासाठी त्या भगवंताबद्दल असणारं सुस्वरूप भगवंताचं काय, मूळ स्वरूप भगवंताचं काय, भगवंताचं ज्ञान काय आहे, आणि हे आपल्याला प्राप्त होण्यासाठी विचार सागर या ग्रंथाची आवश्यकता जीवनामध्ये मूल्य आहे, किमतीवान आहे. आणि म्हणून हे व्यापकता, भगवंताची व्यापकता, भगवंताची विशालता आणि भगवंताचं स्वस्वरूप तुम्ही जर बाह्य अंगाने शोधायला गेला तर बाह्य अंगाने तुम्हाला भगवंताचं स्वस्वरूप आत्मज्ञान कधीच होणार नाही. अंतर अंगाने गेला तर भगवंताचं स्वरूप आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणतीही भक्ती असेल तर अंतरंगाने भक्ती करणं गरजेचं आहे. बाह्य रंगाने भक्ती करणं ते फक्त तात्पुरतं मानसिक समाधान आहे, ते बी क्षणभंगूर आहे. आणि म्हणून आपल्याला दीर्घकाळ जर आपल्या जीवनामध्ये यश संपादन व्हायचे असेल तर आपल्याला चांगल्या विचाराची आवश्यकता आहे, चांगल्या कृतीची आवश्यकता आहे, चांगल्या वृत्तीची आवश्यकता आहे. आपण जर वृत्ती जर याच्यावरतीच आपले जीवनाचा पाया अवलंबून आहे, आपल्या जीवनाचं आयुष्यमान अवलंबून आहे, सुख दुःख अवलंबून आहे. म्हणून हा जे नामरूपकता मग सांगितलं तो जगण्यासाठी आधार आहे आणि जगासाठी सुद्धा आधार आहे, तो फक्त नाम भगवंतच. आणि म्हणून या परमात्म्यास बुद्धी विषय जाणून आपण जर जाणलं, बुद्धीचा विषय म्हणून जर परमात्म्याला जाणायला गेलो तर आपल्या त्या विषयामध्ये दुःखच निर्माण होईल. भगवंताची बुद्धी ही विषय नाही जाणायची, भगवंताची बुद्धी ही ज्ञान रूप आपण घेऊन जर आपण त्यांच्याशी चरणाशी नतमस्तक झालो, त्यांचं मनन चिंतन केलं तर आपल्याला ह्या विषयापासून, ज्या विषयाला आपण चिकटलेलो आहे त्या विषयापासून देव आपल्याला अलिप्त करतो आणि स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देत असतो. आणि म्हणून सांगितलं ही बुद्धी विषय जो आहे तो विषय आपण बाजूला करणं गरजेचं आहे. आणि या महावाक्यापासून आपल्याला बोधाचे बोध निर्माण होतो, उपदेश निर्माण होतो आणि आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होतंय. आणि ज्ञान प्राप्त ह्या बुद्धीला झालं तर ह्या बुद्धीमध्ये येणारे विकार दूर पळून जातात. जर जसं आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर त्या गोष्टीमध्ये जे येणारी संकट आहे ती घालवल्याशिवाय आपल्याला ते प्राप्त होत नाही. उदाहरणार्थ एखाद्याला पास व्हायचे परीक्षेमध्ये, तर पास व्हायचं असेल तर त्याला अगोदर अभ्यास करावा लागेल. पास होण्यासाठी कोणकोणते प्रश्न पाहावे लागतील, उत्तर पाहावे लागतील, त्याची वाक्यरचना स्ट्रक्चर पाहावं लागेल
आणि त्यानंतरच आपल्याला एक वर्षभर तप केल्यानंतर वार्षिक परीक्षा दिल्यानंतर तो दुसऱ्या वर्गात जाऊ शकतो. तसं आपल्याला आज आपण विचार बदलले, उद्या आपलं चांगलं होणार नाही. पण सतत विचार वेगवेगळे जर आपण सात्विक विचार पकडले तर आपल्या जवळचे दुष्कर्म असणारे विकार नाहीसे होऊन सद्गुण प्राप्त होऊ शकतात. आणि सद्गुणाच्या जोरावरती आपलं आयुष्य पूर्णपणे यशस्वीपणे आपण जगू शकतोय. म्हणून सांगितलं की ह्या वाक्यातून असा बोध होतो की असा उत्पन्न होतो की आपल्या जवळ असणारा अहमपणा, जे षड विकार आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मोह आहे, मत्सर आहे, आणि हे गेल्याशिवाय यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, संपत्ती प्राप्त होत नाही. ज्या ठिकाणी षड विकार जातात त्याच वेळेला षड गुण प्राप्त होत असतात. म्हणून अगोदर 6 विकार घालवल्याशिवाय षड गुण आपल्याला प्राप्त होत नाही. आणि 6 विकार असतात ते प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये असतात. प्रत्येक माणसाच्या अंतर्भावामध्ये ते षड विकार असतात. आणि ते षड विकार जायचे असतील तर त्याला एकच, त्याला जसं आपण दवाखान्यात आजारी पडल्यानंतर जातो, थंडी ताप आल्यानंतर जातो, त्याला डॉक्टर इंजेक्शन देतात. मग तसं एक इंजेक्शन आहे मानवी जड जीवांच्या संसार रूपी सागरातल्या लोकांना एक इंजेक्शन आहे. त्या इंजेक्शनाचं नाव आहे नाम. नामरूपी जर डोस घेतला आपण तर हे षड विकार आपल्या हृदयातनं निघून जातात. म्हणून तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, आणि मग येऊन गोपाळ राहते तिथे, आणि मग देव तिथे येऊन राहतो. परंतु आपलं चित्त निर्मळ पाहिजे, आपलं चित्त पवित्र पाहिजे, आपलं चित्त स्वच्छ पाहिजे, तरच भगवंताचा वास त्या ठिकाणी होतो. म्हणून नाही निर्मळ जीवन काय करील साबण, किंवा दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. म्हणून किंवा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. आणि म्हणून हे जे आहे की आपलं अंतकरण जर शुद्ध असेल, अंतकरण आपण पवित्र केलं, अंतकरण निर्मळ केलं, तर देव तिथं वास, देवाचा वास येतो, देव तिथं राहतो. आणि एकदा देव आला तर पुन्हा ते गेलेले विकार आहेत ना, ते सहजन अजिबात आपल्याला त्रास देत नाहीत आणि येणार बी नाहीत. नवे नवे त्या शिवेला, त्या गावाच्या शिवेला सुद्धा ती पोचत नाहीत विकार सुद्धा. म्हणून एवढ्यापर्यंत आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हे उत्पन्न झालेला अहंकार आहे, आणि तो अहंकार आपण ह्या ज्ञान प्राप्त झालं तर बुद्धी नाशातून तो अहंकाराची निवृत्ती होऊ शकते, आणि आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान ब्रह्मस्वरूपाचं प्राप्त झाल्याबरोबर आपल्या अज्ञानाची निवृत्ती होते. आपल्या जवळ असलेलं अज्ञान निघून जातं आणि ज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून त्याला जे जाणतं त्याचं नाव आहे बुद्धी. हे बुद्धीच फक्त करू शकते, हे बुद्धीच फक्त जाणू शकते. आणि म्हणून ते आपल्या व्यवहारामध्ये बुद्धीला जर चालना मिळायची, बुद्धीला जर प्रेरणा मिळाली, बुद्धीला जर आपल्याला चैतन्य प्राप्त व्हायचं असेल तर अज्ञान रूपी ज्ञान घालवलं पाहिजे, अहंकार घालवला पाहिजे, काम क्रोध लोभ घालवला पाहिजे. आणि तरच आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद भेटेल, अज्ञानाची निवृत्ती होईल, ज्ञानाची प्राप्ती होईल, अंधकार जाईल आणि जीवन प्रकाशमय होऊ शकेल. असा तोच एकमेव कोण आहे हे प्राप्त करून देणारा आपल्यासाठी, तर एकमेव असा तो परमात्मा आहे, देव आहे. आणि देवाशिवाय या पृथ्वीवर काहीही चालू शकत नाही. तुझ्या सत्य वेदाशी बोलणे नव्हतं, देवाशिवाय या पृथ्वीला सूर्यप्रकाश सुद्धा मिळत नाही, देवाशिवाय सूर्याला उगवता येत नाही, देवाशिवाय सूर्याला मावळता येत नाही, चंद्राला उगवता येत नाही, चंद्राला मावळता येत नाही, अग्नीला प्रज्वलित होता येत नाही, वाऱ्याला वाहता येत नाही, प्रवाहित होता येत नाही. फक्त देवाशिवाय काहीच करू शकत नाही. तुम्ही आता मी बोलतोय, मला उच्चार करायचा सुद्धा अधिकार नाही. भगवंताने आदेश दिल्याशिवाय मुखातून उच्चार सुद्धा निघत नाही. तुम्ही श्रवण करताय, ऐकण्याला भगवंताने श्रवण शक्ती दिली तर ते कानरूपी पाईपलाईन मधून ज्ञानगंगा आपल्या हृदयरूपी विहिरीमध्ये पोहोचू शकेल. आणि तरच हे फक्त देव आणि देवच करू शकतो. म्हणून देव आमचा जीव सकळ जीवांचा, म्हणजे देव आमचा आहे आणि आमचाच देव आहे, आणि हा जीव त्याच आहे, सकळ जीवांचा तो देव आहे. आणि म्हणून सांगितलं हे जर आपल्याला प्राप्त व्हायचं असेल, परमात्मा प्राप्त व्हायचं असेल, जो अपार स्वरूप सागर असणारा देव आपल्याला प्राप्त व्हायचं असेल, तर त्या भगवंताने सांगितलेल्या मार्गावरून जाणं गरजेचं आहे. संतांनी दाखवलेल्या मार्गावरून जाणं, मार्ग दावून गेले आदिनिधी दयानिधी ते संत.
मग त्या संतांनी दाखवलेला मार्ग, मग त्याच्यासाठी मग आपल्याला अपार असं स्वस्वरूप सागर आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकेल. मग त्याच्यामध्ये ब्रह्मदेव आहेत, त्याच्यामध्ये विष्णू आहेत, त्याच्यामध्ये शंकर आहेत, त्याच्यामध्ये गणपती आहेत, त्याच्यामध्ये सूर्य आहे, त्याच्यामध्ये चंद्र आहे, त्याच्यामध्ये वरुण आहे, त्याच्यामध्ये यम आहे, त्याच्यामध्ये देवी आहेत, त्याच्यामध्ये कुबेर आहेत. अशी अनंत नाव आहेत भगवंताचे, अनंत रूप आहे, अनंत नाव आहेत. आणि त्या देवतेंची एवढ्या मोठमोठ्या देवता आहेत. आणि त्या देवता जशा मानवी जीवन जसं आपल्याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर नदीला, ओढ्याला, मोठ्या तलाव्याला पाणी आलं, त्या सांडाव्यातून पाणी वाहताना आपण जर त्या ओढ्यातून निघालो, नदीतून निघालो, तर आपल्याला त्या लाटा काय करतात, खेचून घेतात, वाहण्याचा प्रसंग असतात. तसं या संतांचे एवढे देवांचा उच्चार केला, अनंत देवाची नाव आहेत, अनंत रूप आहेत. त्याच्यातलं जे आवडतं त्या भगवंताचं विचार आपण आत्मसात केले, त्यांचे आचार आत्मसात केले, त्यांचे चरित्र आत्मसात केलं, तर देव भगवंत त्यांच्या लहरीमध्ये, सात्विकच्या लहरीमध्ये, त्या लाटामध्ये आपल्याला भगवंत पहिले तीरावर निघून सोडू शकतो. कारण अलीकडच्या तीरावरती दुःख आहे, पहिले तीरावरती सुख आहे. म्हणून त्या लाटा बरोबर भगवंत नेतो. भगवंताच्या लाटा मूर्ती समयच्या लाटा नाहीत, भगवंताच्या लाटा आहेत, तारणहार करणाऱ्या लाटा आहेत. आणि त्याच्यातून देव तारून नेतो. तारणारा फक्त एकच आहे, परमात्मा देव आहे. आणि म्हणून तोच आपल्याला तारून नेतो. आणि ही मानवी जीवनातला ज्या ह्या नरदेहात आलेला जीव आहे, आणि ह्या जीवांना त्या लाटाचा प्रभाव प्राप्त करून दिला तर ह्या जीवाला चैतन्य प्राप्त होते, ह्या जीवाला उत्साह प्राप्त होतो, ह्या जीवाला प्रेरणा प्राप्त होते. आणि त्या चैतन्य, उत्साह, प्रेरणाच्या ताकदीवरती तो जीव संसारूपी सागरामध्ये नवनवीन प्रयोग करून आपले जीवन सुंदर बनवतो. आपलंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबात सहवासात सगळ्यांचे जेवढे पत्नी असेल, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, जेवढे नाते, घरातले कुटुंबातले नाते आहेत, त्या नात्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून हे आत्मसात केलं तरच आपल्याला वैभव प्राप्त होऊ शकते, तरच आपल्याला संपत्ती प्राप्त होऊ शकते. म्हणून भगवंताने विचार करून शेवटची पाळी म्हटले, 84 लाख योनी फिरून शेवटचा जन्म आहे. 83,99,999 जीव दशा भोगल्यानंतर शेवटचा जन्म मानवाचा आहे. आणि भगवंताने विचार केला की मानव असा एकच प्राणी आहे, तो संसारूपी दुःखात किंवा 83,99,999 जीव दशा भोगले. प्रत्येक जीव दशामध्ये ह्या जीवाकडून त्या देहामध्ये निर्माण झालेल्या त्या देहाकडून या जीवाने पापच करून घेतलेले. आणि त्या पापाची निवृत्ती कोणती असेल तर मानवी ध्येय आहे. भगवंताने पाहिलं की ससा आहे, मांजर आहे, डुक्कर आहे, कुत्रा आहे, गाय आहे, बैल आहे, तिथे माणसासारखे डोळे आहेत, त्याला बी माणसासारखे कान आहेत. त्या प्राण्याला, गाढवाला माणसासारखे कान आहेत, माणसासारखं तोंड आहे, माणसासारखे डोळे आहेत, माणसासारखे हात पाय आहेत. त्याला 4 पाय आहेत, माणसाला 2 आहेत, एवढाच फरक आहे. मग देवाला असं का वाटलं की मानव जन्म निर्माण करावा? कारण तिथे गाढवाला बी काय आहे, पाय आहेत, कुत्र्याला बी पाय आहेत, त्याला बी डोळे आहेत, त्याला बी मन आहे, त्याला बी वाचा आहे. तो बी जसं मानवाला आहार लागतोय, कुत्र्याला, त्या प्राण्याला आहार लागतोय, मानवाला निद्रा आहे तिथं बी निद्रा आहे, मानवाला भय आहे तिथं बी भय आहे, मानवाच्या ठिकाणी मैथून आहे त्या ठिकाणी मैथून आहे. मग हे भगवंताने त्याच्याकडून कृती का करून घेतली नाही? तर त्याचं एकमेव असं कारण आहे की भगवंताने 83,99,999 जीव निर्माण केले. प्रत्येक 4 खाणीमध्ये जीव निर्माण केले. प्रत्येकाचं पाहिलं भगवंताने. त्यावेळेला भगवंताला वाटलं त्याला डोळे मी दिलेत, कुत्र्याला डोळे दिलेत, पण तो भगवंताचं दर्शन घेऊ शकत नाही, डोळ्याने देवाला पाहू शकत नाही. मुख दिले, त्या मुखाने देवाचं भजन तो करू शकत नाही. कान त्याला दिलेत, कानाने देवाचं भजन ऐकू शकत नाही. डोळे दिलेत, डोळ्याने देवाचं स्वरूप पाहू शकत नाही. पाय दिलेत, तो वारी करू शकत नाही. आणि बुद्धी दिली, तो भगवंताविषयी विचार करू शकत नाही. आणि हे भगवंताला लक्षात आलं, म्हणून हा मानवी ध्येय उभा भगवंताने निर्माण केला. आणि हाच मानवी ध्येय 83,99,999 जीव दशेमध्ये केलेल्या पापांची निवृत्ती करू शकतोय.
आणि भगवंताची प्राप्ती करू शकतोय फक्त मानवी देहात नाही, एवढेच ध्येय आहे. आणि हा मानवी ध्येय हा भगवंताने शाकाहारी निर्माण केलेला आहे. पण माणसाने, कारण माणसं 3 प्रकारची जन्माला आलेत 84 लाख योनीमध्ये, रजुगुणे, तमोगुणे आणि सत्वगुणे. जर तसा जर पाहायला गेला, विचार जर केला, जो प्राणी तोंडाने पाणी पितो तो शाकाहारी असतो आणि जो प्राणी जिभेने पाणी पितो तो मांसाहारी असतो. आता तोंडाने जे जिभेने पाणी पितात, कुत्र कशाने पाणी पितो? जिभेने पितोय. वाघ, लांडगा, कोल्हा, सिंह कशाने पाणी पितोय? जिभेने पितोय. मग असे जे प्राणी आहेत ते काय आहेत? मांसाहारी आहेत. आणि जे तोंडाने पाणी पितात ती शाकाहारी आहेत. आता गाय कशाने पाणी पिते? तोंडाने पाणी पिते, ती शाकाहारी. बैल कशाने पाणी पितो? तोंडाने पाणी पितो, तो शाकाहारी. मानव कशाने पाणी पितो? तोंडाने पितो, तो शाकाहारी. म्हणून शाकाहारी आहे तरी मानव काय करतो? मांसाहारी झालं. आणि म्हणून सांगितलं की जे प्राणी जिभेने पाणी पितात ते मांसाहारी, त्यांच्याकडून पातक घडतंय. आणि जे तोंडाने पाणी पितात त्यांच्याकडून पातक घडत नाही, त्यांच्याकडून पुण्य घडतंय. पण मानवी देह तोंडाने पाणी पिऊन सुद्धा पातक करतोय आणि पाप करतोय. चांगला असताना सुद्धा कळतंय, त्याला सगळं कळतंय. वाईट काय, चांगलं काय ह्याच्यातला फरक कळतोय. बरं काय, खरं काय ह्याच्यातला फरक कळतोय. आणि पाप काय, पुण्य काय ह्याच्यातला फरक कळतोय. तरी माणूस त्याच मार्गाने जातोय. आणि म्हणून भगवंताने मानवाकडून ही पाप निवृत्ती करून घेण्यासाठी आणि भगवंताची प्राप्त करून घेण्यासाठी हा मानवी देह तयार केला. आणि म्हणून त्याच्यासाठी सांगितलं की इत्यादी देव आहे तो परमात्मा सर्वज्ञ आहे. तो चराचरामध्ये रेणू रेणूमध्ये देव कुठे नाही असं ठाऊच नाही. सांगा कुठे देव नाही? देव प्रत्येक ठिकाणी. परंतु देवाचं सर्वज्ञ देव आहे, सगळीकडे देव आहे, पण त्याचं ज्ञान स्वरूप आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून चांगल्या विचाराची गरज आहे, चांगल्या आचाराची गरज आहे, चांगल्या वृत्तीची गरज आहे, चांगल्या कृतीची गरज आहे. आणि तरच आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकते. आणि एकदा ज्ञानप्राप्ती झाले, कारण तो देव सर्वज्ञ आहे, ज्ञान स्वरूप देव आहे आणि दयाळू देव आहे. एवढा तो दयाळू देव आहे की तो प्रत्येकाच्या चित्तामध्ये ध्यान करत बसलेला आहे. मग प्रत्येकाच्या चित्तामध्ये ध्यान करत भगवंत बसलेला आहे. तर तुम्ही आता म्हणू शकताल की मग प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, तर आपल्याला भजन कीर्तन करायची आवश्यकता काय? श्रवण करायची आवश्यकता काय? चिंतन करायची आवश्यकता काय? कारण का? त्याचं असं कारण आहे, तुम्ही मी सर्वच आईच्या गर्भामधून जन्माला आलोय. आणि ज्या ठिकाणी आपला आईच्या गर्भामध्ये जन्म होतो ते मलमूत्राची घाण आहे, बांधण, ती पाप आहे. आणि त्या पापामध्ये जन्माला आलोय म्हणजे जन्माचाच आपल्याला देहाबरोबर पाप आले. आणि त्या पापाची निवृत्ती करण्यासाठी आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान व्हावं म्हणून भगवंताची गरज आहे, देवाची आवश्यकता आहे. आणि तरच आपण पाप निवृत्ती होतो. पाप निवृत्ती होणं म्हणजे काय? तर पाप गेलं म्हणजे काय? तर पाप गेल्यानंतरच आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद भेटू शकते. आणि जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत काम आहे, क्रोध आहे आणि लोभ आहे. आणि एकदा काम आणि क्रोध, लोभ ह्या षड विकारापैकी 6 जण असे आहेत, त्याच्यातला काम विकार आहेत. आणि कंटाने नाव घेतलं तर कंठ काय करतो? त्याला बाहेर काढतो, हात ठेवत नाही ते. आणि एकदा बाहेर निघालं म्हणून आपण राम 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 म्हणतो. राम म्हटलं की तोंड उघडलं जातं आणि म म्हटलं की तोंड मिटलं जातंय. म्हणून राम म्हटलं, राम राम म्हटलं की आपले विकार बाहेर पडतात. काम, क्रोध, लोभ, दमांकार बाहेर पडतात. आणि ते बाहेर पडलेले विकार पुन्हा आत जाऊ नयेत म्हणून मग म्हटलं की तोंड मिटलं जातं, ते विकार जात नाही. आणि आपल्या जवळचे काम, क्रोध, लोभ, दमांकार आणि हे विकार गेल्याशिवाय मानवी जीवनात सुख, समाधान, आनंद लाभत नाही. आणि म्हणून आपल्या कंठाने, आपल्या मुखाने, सतत वाणीनं आपल्या जर नामस्मरण केलं
तर आपली वाणी पवित्र बनते, आपली वाणी निर्मळ बनते आणि आपल्या वाणीजवळ पुन्हा विकार कधीच येणार नाहीत. कारण ती वाणी पवित्र बनल्यामुळे, निर्मळ बनल्यामुळे ती वाणी त्या विकाराला जवळ घेतच नाही. म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे आणि नामावरती ताकद जास्त आहे. जेवढे नामस्मरण तुम्ही करचाल तेवढं आपल्याला भगवंत प्राप्त होऊ शकतोय. आणि म्हणून भगवंत प्राप्त व्हायचं असेल तर नामस्मरणाची जीवनामध्ये गरज आहे. आणि त्या नामस्मरण कोणतं पाहिजे तर भगवंताचा आचार, भगवंताचा आचरण, भगवंताचे चरित्र, भगवंताचे चारित्र्य याचं आत्मसात आपण केलं तरच आपण आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद, आनंदित जीवन जगतो. म्हणून त्या परमात्म्याचं माझ्या हृदयामध्ये अस्तित्व आहे, माझ्या हृदयामध्ये त्याचा वास आहे आणि त्या हृदयामध्ये देवाचा वास आहे. त्याला प्रगट करावं लागतंय आणि प्रगट केल्याशिवाय त्याचा आनंद आपल्याला घेता येत नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की ऊस आहे. एक जणाच्या घरी अशी वारकरी, तुमच्या माझ्यासारखे वारकरी गेले आणि वारकरी गेल्यानंतर सांगितलं, आदेश दिला बायकोला. अगं म्हणले वारकरी आपल्या दारात आले, चहा बनव. चहा बनव म्हणल्यानंतर ते बायकोच्या लक्षात आलं की आपल्या घरात साखर नाही. साखर नाही म्हटल्यानंतर बायकोनं हळूच त्यांना बोलवलं, म्हणले घरात या. आले. गृहमंत्र्याचा आदेश दिल्यानं मुख्यमंत्र्याला पाळावा लागतोय. आणि मग मुख्यमंत्री आत गेल्यानंतर गृहमंत्री, तुम्हाला काय कळतं का नाही म्हणले, साखर नाही काय नाही, उगा आदेश द्यायचा, तिथं बसायचं आणि माणसात बसून सांगायचं चहा बनव, आहे का घरात साखर. आता ते बी हुशार होतं. आता बायको एवढं म्हणलं ते बी हुशार होतं. त्याने सांगितलं, जा म्हणलं आपल्या दारात ऊस आहे, ऊस होता त्याचा एकरभर, जा म्हणला 2 ऊसाचे तुकडे आण करून टाक म्हणलं पाण्यात आणि चहा बनव. आता म्हणले ऊसाचा चहा होतो का म्हणले. मग म्हणले आता तुम्ही मला सांगा, मी काय सांगतो प्रागट्यकरण सांगत होतो की ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व आहे का नाही. ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व आहे, मग चहा का होत नाही. दुधामध्ये तुपाचं अस्तित्व आहे, मग दूध तूप आहे का. ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व आहे, मग ऊस साखर आहे का नाही. तर त्याला प्रगट करावं लागतं, प्राकट्य करावं लागतं आणि तेव्हा त्या ऊस गाळावा लागतं आणि तेव्हा साखर तयार होते. तुपाचं, दुधाचं घुसळण केल्याशिवाय तूप निघत नाही. तसं सांगितलं, ह्या जीवाला जर भगवंत प्राप्त करायचं असेल तर ह्या जीवाने घुसळण केलं पाहिजे. ते चिंतनाचं, देवाच्या नामस्मरणाचं चिंतनाचं घुसळण केलं तर भगवंत प्राप्त होऊ शकतोय, ज्ञान प्राप्त होऊ शकतंय आणि तरच त्याच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद भेटू शकेल. आणि म्हणून सांगितलं त्याचं भान असणं आवश्यक आहे. म्हणून त्याच्यासाठी बुद्धी, आपली प्रत्येकाची बुद्धी आरशासारखी आहे. प्रत्येकाची बुद्धी आरशासारखी. आरशामध्ये कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. माणसाचा चेहरा सुंदर आहे का, काळा आहे का, कुरूप आहे, सगळंच पारदर्शकता आरशाजवळ आहे. आणि म्हणून आपली बुद्धी आरशासारखी आहे. पण त्या बुद्धीचं प्रतिबिंब जर चांगलं दिसायचं असेल तर परमात्म्याचं चिंतन केल्याशिवाय, परमात्म्याच्या ज्ञान रूपामध्ये त्या बुद्धीचं प्रतिबिंब चांगलं दिसत नाही. आणि बुद्धीचं एकदा प्रतिबिंब सुंदर झालं, पारदर्शक झालं तर त्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख कधीच येऊ शकत नाही. आणि म्हणून सांगितलंय, हे अविद्या कार्य जे आहे, हे अविद्या कार्य आपल्या हातून घडतं, ते मिथ्या कार्य आहे. आणि मिथ्य कार्याने जर आपण गेलो तर आपली बुद्धी सुद्धा मिथ्य होऊ शकते. आणि बुद्धी एकदा मिथ्य झाली तर त्याला कोणत्याही प्रकारची उपाधी जरी दिली तर ती उपाधी सुद्धा भगवंताच्या सान्निध्यात गेलं तर परमात्म स्वरूप न होता परमार्थ मिथ्य ती बुद्धी होऊ शकते. आणि म्हणून आपण हे जे सर्प, अज्ञान रूपी सर्प जे आहे ते ब्रह्मनिराशाचा सर्प आहे. अज्ञान रूपी सर्प आपण त्या दोरीनं बाजूला काढला पाहिजे, त्याला दोर लावला पाहिजे. आणि ते दोर लावायचा कशाचा तर भगवंताच्या नामचिंतनाचा दोर लावायचा आणि ब्रह्मरूप सर्प बाजूला करायचा. आणि ब्रह्मरूप सर्प बाजूला केल्याशिवाय परमात्मा स्वरूप ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होणार नाही. आणि परमात्मा स्वरूप ज्ञानाची प्राप्ती झाली तरच आपल्या जीवाचा उद्धार होऊ शकतोय, तरच आपल्या जीवनात सुख, समाधान, आनंद भेटू शकतंय. आणि हे जर पाहायचं असेल तर आपल्याला जसा दोरीवरचा सर्प व्हायचं नाही तर ती दोरी नाम साधनेची दोरी असावी. आणि सर्प ब्रह्मनिराशाचा आपण घालवला तरच परमात्मा आपल्या ठिकाणी
वास्तव्य करू शकेल, परमात्म्याची कृपा होऊ शकेल आणि तरच या जगामध्ये, या संसारूपी सागरामध्ये अनेक संकट दररोज जीवन जगत असताना आले तर ती संकट सहजासहजी दूर होऊ शकतील आणि संकट एकदा दूर झाल्यानंतरच माणूस त्या संसारारूपी संसारात बायका मुलासहित आनंदी जीवन जगू शकेल आणि त्याच्यासाठी आपल्या जवळचा अहमपणा, अज्ञानपणा, ब्रह्मनिरशा, संभ्रम अवस्था हे दूर झाले पाहिजे, चंचलता दूर झाली पाहिजे आणि चंचलता दूर होण्यासाठी आपल्या जवळचं अज्ञान दूर झालं पाहिजे. अज्ञान दूर होण्यासाठी भगवंताचा सहवास पाहिजे, संतांची वचने विश्वासाने आपण स्वीकारली पाहिजेत. कारण संतांच्या वचनावरतीच भगवंताचा विश्वास आहे. तुमच्या माझ्या वचनावर भगवंताचा विश्वास अजिबात नाही. एखाद्या संतांनी जर सांगितलं की हा माझा भक्त आहे, भलं तो भक्त दररोज नामस्मरण चिंतन नाही करू द्या, पण त्याची शिफारस जर संतांनी भगवंताकडे केली तर भगवंताला त्या भक्ताचं काम करावंच लागतं. कारण भगवंताचा विश्वास फक्त संतांच्या वचनावरती आहे. तुमच्या माझ्या कार्यावरती, तुमच्या माझ्या कृतीवरती, तुमच्या माझ्या वर्तीवरती भगवंताचा विश्वास नाही. संतांची मध्यस्थी असेल, संतांनी शिफारस केली म्हणून सुख वाटेची त्या बहुपाई संतांच्या, म्हणून संतांनाच शरण गेलं पाहिजे. संतांच्या चरणी आपण आता, कारण कलियुगामध्ये देव संत रूपात आलाय म्हणून संतांच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी, सद्गुरू हे संत आहेत, संत हे सद्गुरू आहेत, पण आपण सद्गुरूला नाव ठेवतो, आपण संताकडे पाठ फिरवतो आणि आपण एखादा सद्गुरू सांगायला लागले. कारण सद्गुरू बोलतात कोणासाठी? सद्गुरूच्या मुखातून एखादा कठोर शब्द निघू शकतो, पण ते कठोर शब्द सद्गुरू द्वेषाने कधी भक्ताला बोलत नाहीत, तर त्या भक्ताजवळ असणारा अज्ञान घालवण्यासाठी त्याच्या बोलण्याच्या पाठीमागचा हेतू आहे की भक्ताचं कल्याण व्हावं, भक्त अनर्थ मार्गाने चाललाय, त्याच्यासाठी सद्गुरू थोडं कठोर शब्द वापरताना वापरावे लागतात. कारण हे जर त्या भक्ताने जर सद्गुरू आम्हाला असे बोलतात ते जर आत्मसात केलं तर तो त्याच्या जीवनामध्ये कधीच सुखी होऊ शकत नाही. त्याने जर सांगितलं की सद्गुरू आपल्याला का बोललेत याचं मनाशी, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला आणि त्याचं चिंतन मनन केलं तर त्याला नक्कीच योग्य असा मार्ग भेटू शकेल. म्हणून ह्या परमात्रूपी साधनामध्ये भगवंताची गरज आहे, संतांची गरज आहे आणि ह्या जगामध्ये आपल्याला जीवन चांगलं जगायचं असेल तर आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठी भगवंताचं आचरण, अध्ययन, अध्यापन, चिंतन, मनन करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या जवळचं अज्ञान गेलं पाहिजे आणि ते अज्ञान येतं कशामुळं? तर संत संगतीनं अज्ञान येत नाही, तर दुर्जन संगतीनं अज्ञान येतं. आपण चांगल्या माणसाची संगती करत नाही. आपल्याला एखादा मित्र भेटला, एखादी मैत्रीण भेटली, एखादी मावशी भेटली, एखादी काकू भेटली, एखादी माई भेटली, तर आपण त्यांचं आचरण काय, त्यांचे विचार काय आहेत हे आपण कधी पाहत नाही माऊली. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी मारत जातो आणि गप्पा गोष्टी करत असताना त्या व्यक्तीकडे सात्विकता आहे का नाही, जर आपण नसेल तर आपल्या कामापुरतं बोलणं आवश्यक आहे. आता गरजेचं आहे, कारण संसारात सगळ्या प्रकारची लोक असतात आणि जर आपण नास्तिक लोकांच्या सहवासात जास्त गेलो तर आपल्या जवळचं आस्तिकता कमी होते, म्हणजे आपल्या जवळचं पुण्य कमी होतं आणि पाप वाढलं जातं जाणून बुजून. म्हणून विचार करताना सुद्धा सात्विक लोक असतील त्यांच्याशी विचार विनिमय व्यवस्थित केला तर आपल्या जीवनामध्ये संकट येणार नाही, आपल्या जीवनामध्ये कधी दुःख येणार नाही. म्हणून आपल्यावरती, आपल्या मनावरती सुख आणि दुःख, दैनंदिन सुख आणि दुःख अवलंबून आहे आपल्याच मनावरती. आपण काय स्वीकारतो, चांगलं स्वीकारतो का वाईट स्वीकारतो, आपल्याला फरक कळतो. जर आपण वाईट मार्गाने गेलो तर आपल्याला वाईटच त्याचं फळ भेटणार आहे. पेरल ते उगवल, जसं पेरल तसं उगवत जाईल. आणि म्हणून आपल्याला जर अज्ञान घालवायचं असेल, संबंध कोणता आहे ते संबंध रहित जीवन जगलं पाहिजे. शुद्ध रहित अशुद्ध रहित जीवन जगलं म्हणजे शुद्धता प्राप्त केली पाहिजे, चांगले संबंध जुळवले पाहिजे आणि चांगल्याच्या सहवासात गेलं पाहिजे आणि तरच आपल्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त होते, ब्रह्मज्ञान प्राप्त होते. आणि एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर आपल्याला परत अंधकाराचं जीवन कधीच जगता येणार नाही. जसं पाणी आहे पण त्याच्यावरती शेवाळ आहे आणि शेवाळाचं आवरण असल्यामुळे पाण्याचं अस्तित्व आपल्याला कळत नाही. पाणी स्वच्छ आहे का, निर्मळ आहे, कडू आहे का, खारट आहे का, आंबट आहे का, गोड आहे, कळत नाही. जेव्हा पाण्यावरचं आवरण शेवाळ बाजूला काढू तेव्हा पाणी आपल्याला दिसू शकते आणि मग तहान असेल तर आपण ते तृप्त करू शकतोय. तसं आपल्या या शरीरावर, त्या आपल्या मनावरती अज्ञानरूपी आवरण आहे आणि त्या अज्ञानरूपी आवरण घालवल्याशिवाय
आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि ते घालवण्यासाठी नामाची आवश्यकता आहे. आणि म्हणून असा हा दृढ निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे, त्याचा बोध घेतला पाहिजे. कारण आपण जन्मोजन्मी आपण पुण्य केल्यामुळे नरदेहात जन्माला आलोय. जन्मोजन्मी बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली देखली. जन्मातलं जर पुण्य नसतं तर आज आम्ही आता श्रवणाला तुम्ही बसला नसता, मी सांगितलं नसतं की आपल्या जन्मोजन्मी 83,99,999 जीव दशा भोगल्यानंतर मानवाचा जन्म आहे. म्हणजे एवढ्या 83,99,999 योनीमध्ये आपण प्रत्येक निर्जीव सजीव वस्तूतून इथपर्यंत आलोय. प्रत्येकाच्या त्यावेळेला पुण्य तिळा एवढं पुण्य झालं आणि तेव्हा पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर नरदेहाची प्राप्ती होते. म्हणजे जन्मोजन्मीचं आपलं पुण्य आहे आणि जन्मोजन्मीच्या पुण्यकर्माने आज आपण दृढ पद्धतीनं जीवन जगू शकतोय आणि आपल्या मनामध्ये भगवंताविषयी आदर, प्रेम, आपुलकी आणि प्रेममय भावना तयार होते आणि इच्छा निर्माण होतात. आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परमात्म्याची चिंतन करणं गरजेचं आहे. आणि ते चिंतन आपण चांगल्या पद्धतीने केलं तरच या ग्रंथाचा आधार घ्यावा लागेल. ह्या विचारसागर हा आत्मसात केला तर आपलं जीवन 100% सुखी होऊ शकतं. एवढंच मी सांगतो आणि इथंच थांबतो. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.